दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. कथा श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींच्या. श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींनी रविदास रजकास दिलेले वरदान. एकदा रविदास रजक कृष्णा नदीच्या किनाऱ्यावर उभा होता. त्यावेळी एका मोठ्या आणि सजलेल्या नावेत त्या गावातील राजा आपल्या लवाजमासह जलविहार करीत होता. रविदास त्या राजाकडे एकचित्ताने पाहत होता. त्याचवेळी श्रीपाद प्रभू कृष्णा नदीत स्नान करून बाहेर आले. रविदासाचे लक्ष त्या राजाकडे असल्याने त्याने नित्यनियमाप्रमाणे श्रीपाद प्रभूंना नमस्कार केला नाही. श्रीपाद प्रभूंनी रविदासाच्या खांद्यावर हात ठेवून प्रेमाने विचारले, काय पाहत होतास रे रजका? त्यांच्या त्या मधुर वाणीने रविदास गोंधळला, परंतु तत्काळ स्वतःला सावरीत त्याने प्रभूंना साष्टांग नमस्कार केला. प्रभू म्हणाले, त्या राजाच्या वैभवाकडे पाहत होतास ना? रविदासाने होकारार्थी मान हलवली. ते पुढे म्हणाले, तुला राजा होण्याची इच्छा आहे ना? तू पुढच्या जन्मी विदुरा नगरीचा, सध्याचे बिदर नगर राजा होशील. त्यावेळी मी नृसिंह सरस्वती रूपात तुला दर्शन देईन. तो रजक म्हणाला, प्रभो, मला राजा होण्याची इच्छा आहे, परंतु आपल्या चरणांची सेवा मला सदैव मिळावी. श्रीपाद प्रभूंनी रविदासाची ही इच्छा पूर्ण केली. तो मृत्यू नंतर यवन कुलात जन्मास आला आणि यथाकाळी विदुरा नगरीचा राजा झाला. राज्यवैभवाचा उपभोग घेतल्यानंतर जीवनाच्या सायंकाळी त्यास नृसिंह सरस्वती स्वामींचे दर्शन झाले. त्यांच्याच कृपेने त्यास पूर्वजन्माची स्मृती झाली आणि तो स्वामींच्या चरणी नतमस्तक झाला. त्याने स्वामींना आपल्या राजधानीत नेऊन त्यांचा मोठा सन्मान केला. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये. श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींची ही कथा आपणास आवडल्यास कथेला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.